मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं TV9ला उद्धव ठाकरेंनी मुलाखत दिली आणि ज्यात मुख्यमंत्री फडणवीसांपासून ते मुंबई तोडण्याचा आरोप का करतायत याची उत्तरं ठाकरेंनी दिली। त्याच वेळेला मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरेंच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले, ज्या अश्रूंना उद्धव ठाकरेंनी अंगार म्हटलंय। पाहुयात ठाकरेंच्या मुलाखतीवरचा हा स्पेशल रिपोर्ट। त्यावेळेला त्यांना घरात घेऊन दार बंद करून जो शब्द त्यांनी मला दिला होता तो दाराबाहेर जाऊन मोडला। आता बाहेर गेल्यानंतर मग मी तो शब्द मोडला म्हणून दार लावलं। ज्या मातोश्रीने बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं त्या बाळासाहेबांच्या मुलाला तुम्ही नकली संतान बोलताय। तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत की अश्रू नाहीयेत, मग भावनिक आहेत, अंगार आहे। TV9चे संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत फडणवीसांसाठी मातोश्रीचे दार बंद आहेत का या प्रश्नापासून ते शिवसेना प्रमुख आणि मोदींवर उद्धव ठाकरे मनातलं रोखठोक बोलले। मुलाखतीत वारंवार उद्धव ठाकरे मातोश्रीवरचे खोटे आरोप आणि बदनामी थांबवा असं सांगत राहिले। त्याचवेळी त्यांनी शिवसेना प्रमुखांनी मोदींना कसं वाचवलं याचा दाखलाही दिला। मोदींनी वापरलेला नकली संतान हा शब्द उद्धव ठाकरे यांच्या मनातून अजूनही गेलेला नाही। फक्त देवेंद्रांबद्दल बोलतोय सर, मी कोणत्याही भाजपबद्दल अमित शहांवरती पण टीका करतोय का करतोय? अगदी मोदी मला नकली संतान म्हणाले, ही कोणती संस्कृती? बाळासाहेबांचं नकली संतान? त्यावेळेस ते बोलले होते की वैयक्तिकरित्या जेव्हाही ठाकरेंना काही गरज लागेल तर मोदी पहिले असतील। हो, पण त्यांनी मला एक काहीतरी माना ना, ज्या मातोश्रीनी तुम्हाला वाचवलं, नाहीतर वाजपेयी तेव्हाच मोदी दिसलेच नसते आणि आमचे प्रमोदजी असते तरी मोदी दिसले नसते, कारण प्रमोदजी एक कर्तबगार माणूस होता। ज्या नरेंद्र मोदींना बाळासाहेबांनी वाचवलं तेच मला नकली संतान म्हणतात, अशी खंत व्यक्त करत असताना उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू तरळले। पण उद्धव ठाकरेंनी या अश्रूंना अंगार म्हटलं। पण त्यावेळेला अटलजीने राजधर्म का पालन करना होगा म्हणून मोदींना उचलून फेकत होते, तेव्हा ज्या मातोश्रीने बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं त्या बाळासाहेबांच्या मुलाला तुम्ही नकली संतान बोललात। तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत की अश्रू नाहीयेत, मग अंगार भावनिक आहेत, अंगार आहे। कारण हे मला असं वाटलं की तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत। नाही, हे प्रदूषणामुळे झालं असेल। असं अश्रू ढाळणार मी नाहीये। देवेंद्र फडणवीसांनी मातोश्रीवर दिलेला शब्द मोडला म्हणून फडणवीसांसाठी मातोश्रीचं दार बंद केलं असं उद्धव ठाकरेंनी उघडपणे सांगितलं। राज ठाकरेंनी बोलावलं तर चहाला जाईन, पण उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दार बंद केलेत असं फडणवीस म्हणाले होते। त्यावर फडणवीसांसाठी मातोश्रीचं दार का बंद आहे हे TV9च्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं। ते बोलले की जर निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी मला चहा प्यायला बोलवलं तर मी जाईल किंवा ते माझ्या घरी येतील। तर त्यांना जेव्हा तुमच्याविषयी विचारलं तर ते बोलले की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी 2017ला बंद केलेत। असं अजिबात नाही झालेलं। एवढं माणूस की विसरणारा मी माणूस नाहीये। पण तुम्ही मातोश्री बदनाम करायला निघालात, मातोश्रीवरती वाटतील ते आरोप तुम्ही करताय, ते तोंड बंद करा, मातोश्रीचे दरवाजे उघडतील। तुम्ही त्यांना चहाला बोलवणार नाही? जेवायला बोलवीन। नाही, आता हे बघा, ह्याच्यामध्ये मी वैयक्तिक शत्रुत्व कोणाशी आणि का करू? पण तुम्ही ज्या वेळेला एकदम पराकोटीचे विचित्र वागायला लागता त्यावेळेला बाबा सॉरी, माझं नाही जमत, म्हणून मी काय तुमच्या जीवावर नाही उठलो, म्हणून मी तुमचा पक्ष खतम करायला नाही निघालो, जसं तुम्ही माझ्याशी वागता आहात। TV9च्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा 2019च्या भेटीत नेमकं काय झालं होतं हे सांगताना फडणवीसांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द मोडल्याचा आरोप केला। तुम्ही ज्या मातोश्रीमध्ये शिवसेना आहे त्या शिवसेनेला खतम करायला निघालात, त्या मातोश्रीच्या दरवाजाची गोष्ट करताय तुम्ही। ज्या मातोश्रीत येऊन मला अमित शहानी बाळासाहेबांच्या खोलीत जो शब्द दिला होता, जो नंतर मोडला, त्या मातोश्रीच्या दरवाजाबद्दल तुम्ही बोलताय। हे फक्त बाहेर उभे होते त्या खोलीच्या वरती बसले होते ते। म्हणजे त्यांना सगळं माहित आहे, त्यांना सगळं माहिती आहे। तर त्या मातोश्री तेव्हा तुम्ही आतच होतात ना दरवाजाच्या, आणि बंद दाराआड, म्हणजे दरवाजा उघडा सोडाच, त्यांना घरात घेऊन मी दार बंद केलं होतं। आता घराबाहेर जाऊन दार बंद झालं, हा फरक आहे। कारण त्यावेळेला त्यांना घरात घेऊन दार बंद करून जो शब्द त्यांनी मला दिला होता तो दाराबाहेर जाऊन मोडला
आता बाहेर गेल्यानंतर मग मी तो शब्द मोडल्यामुळे दार लावलं. तसंही भाजपनं शिंदेंना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलंच. मग भाजपनं काय मिळवलं असा सवाल करतानाच फडणवीसांनी चांगला मित्र गमावला असं उद्धव ठाकरे म्हणालेत. आणि बरं केलं काय तुम्ही? मी काय मागितलं होतं? मला मुख्यमंत्रीपद नव्हतं मागितलं, शिवसेनेसाठी, कारण मी बाळासाहेबांनी दिलेलं वचन होतं आहे तेच तुम्ही नंतर गद्दारी करून घेतलं. शेवटी त्यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं. मग मिळवलं काय? एक मित्र जर गमावलात, जर तुम्हाला आता एवढा खड्डा आहे हे सांगणारे मित्र गमावलात, आता खड्ड्याच्या रस्त्यात चाललात तुम्ही. एवढं आता तुम्ही सांगितलं, मला जेवढं कळालं त्यातून असं वाटतं की त्यांच्यासाठी दरवाजे बंद राहतील मातोश्रीचे. त्याने मातोश्रीची बदनामी जी करतायत ती थांबवली पाहिजे. राजकारणात शत्रू आणि मित्र वगैरेचा दाखला कायम दिला जातो, पण काही जखमा या खोलवर गेलेल्या असतात. फडणवीसांच्या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तेच घडलंय हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.